हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण रेव्हेन्यू स्टेटमेंटचे रेशोज कोणकोणते आहेत, म्हणजेच त्याचे फॉर्म्युले काय आहेत, त्याचबरोबर एक्झॅक्टली ज्यावेळी आपल्याला प्रॉब्लेम असेल किंवा रेव्हेन्यू स्टेटमेंटच्या रेशोवरचा प्रॉब्लेम ज्यावेळी सॉल्व करायला एक्झामला असणार त्यावेळी तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा, म्हणजेच ते रेशो कशा पद्धतीने ॲप्लाय करायचे ते आपण पाहिलेलं आहे. ओके, मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कंबाईंड रेशोचे फॉर्म्युलाज बघणार आहोत की कंबाईंड रेशोच्या अंडर एक्झॅक्टली कोणकोणते रेशो कॅल्क्युलेट केले जातात. ओके, मुळात आधी कंबाईंड रेशो म्हणजे काय, तर कंबाईंड रेशोमध्ये जे फॉर्म्युलाज आहेत ते कॅल्क्युलेट करण्यासाठी एक अमाऊंट ही आपल्याला बॅलन्स शीटमधनं घ्यावी लागते, तर एक अमाऊंट आपल्याला इन्कम स्टेटमेंटमधनं घ्यावी लागते. म्हणून ह्या पद्धतीच्या रेशोंना हे कंबाईंड रेशो म्हणतात. कारण का, तर इथे बॅलन्स शीट आणि रेव्हेन्यू स्टेटमेंट म्हणजेच आपली इन्कम स्टेटमेंट ह्या दोन्हींचा काय करावा लागतो, आपल्याला उपयोग करावा लागतो. ओके, मग आता ह्याच्या अंडर येणारा पहिला रेशो आपण बघूया. पहिला रेशो कोणता आहे, तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय. अधिक मुळात लक्षात घ्या, कॅपिटल एम्प्लॉय म्हणजेच तुमचं काय, टोटल फंड. आपण ज्यावेळी बॅलन्स शीट क्लोज करतो, म्हणजेच व्हर्टिकल बॅलन्स शीटचे दोन भाग ज्यावेळी आपण क्लोज करतो, पहिला आपला कोणता आहे, तर सोर्सेस ऑफ फंड आणि दुसरा भाग कोणता आहे, ॲप्लिकेशन ऑफ फंड. हे दोन्ही भाग ज्यावेळी आपण क्लोज करतो त्यावेळी आपण ह्या दोन्ही भागांची जी टोटल अमाऊंट असते त्याला आपण काय म्हणतो, टोटल फंड. आणि टोटल फंड म्हणजेच तुमचं काय, तर कॅपिटल एम्प्लॉय. ओके, क्लिअर झालं. आता रेशो बघूया. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयचं रेशोचं सूत्र काय आहे, तर EBIT. EBIT म्हणजेच काय, तर अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवाइड कॅपिटल एम्प्लॉय इंटू 100. ओके, आता अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स ही अमाऊंट आपल्याला कुठनं मिळते, तर व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमधनं मिळते. आणि टोटल फंड ही अमाऊंट आपल्याला कुठून मिळते, तर बॅलन्स शीटमधनं मिळते. म्हणून हा कंबाईंड रेशो म्हणतो. आता लक्षात आलं आहे कंबाईंड रेशो आपण का म्हणतो ह्या रेशोंना ते. ओके, याचं सूत्र लक्षात आलं आहे. ओके, आता नेक्स्ट सेकंड फॉर्म्युला बघूया किंवा सेकंड रेशो बघूया. सेकंड कोणता आहे, रिटर्न ऑन प्रोप्रायटर फंड. ओके, आता याचं सूत्र काय आहे, तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, NPAT. त्याचा फुल फॉर्म काय, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड प्रोप्रायटर फंड इंटू 100. आता प्रोप्रायटर फंड म्हणजेच आपला कोणता, शेअर होल्डर फंड. आणि तो आपल्याला कसा मिळतो, तर शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस लेस फिक्टिशियस असेट. ओके, त्यानंतर आता तिसरा फॉर्म्युला बघूया. रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल. तिसरा रेशो आहे कंबाईंड, रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल. त्याचं सूत्र काय आहे, तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस इंटू 100. ओके, प्रेफरन्स डिव्हिडंड आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल तर ते घ्यायचं. जर दिलं नसेल तर प्रेफरन्स शेअर कॅपिटल देताना त्याच्या आधी पर्सेंटेज दिलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. हे जे 10% किंवा 8% हा जो उल्लेख असतो तो रेट हा कशाचा असतो, तर त्या प्रेफरन्स शेअर कॅपिटलवरच्या डिव्हिडंडचा. मग तो रेट प्रेफरन्स शेअर कॅपिटलची जी अमाऊंट असेल त्याच्यावर ॲप्लाय करायचा आणि प्रेफरन्स डिव्हिडंड आपल्याला प्रॉब्लेममध्ये काढून घ्यावं लागणार जर प्रॉब्लेममध्ये क्लिअरली दिलेलं नसेल तर. ओके, एक्झॅक्टली ह्याचं कॅल्क्युलेशन ज्यावेळी आपण कंबाईंड रेशोचे प्रॉब्लेम सॉल्व करणार त्यावेळी आपल्या लक्षात येणार आहे. ओके, एवढ्यात फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर त्याचं सूत्र काय आहे. सूत्र काय आहे, तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस इंटू 100. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा रेशो बघा, डेटर्स टर्नओव्हर रेशो. ओके, आता ह्याचं सूत्र काय आहे, तर आधी मुळात समजून घ्या की डेटर्स तर त्याचा संबंध हा सेल्सशी असतो. ओके, त्यामुळे ह्या सूत्राला डेटर्स टर्नओव्हर रेशोचा सूत्राचा संबंध हा सेल्सशी असणार. ओके, मग त्याचं सूत्र काय आहे, क्रेडिट सेल्स डिवाइड ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. आता ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल जे आहे ते कसं काढायचं, तर त्याचं सूत्र खाली दिलं आहे बघा, ओपनिंग डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल प्लस क्लोजिंग डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल डिवाइड 2. म्हणजे थोडक्यात
ओपनिंग आणि क्लोजिंग डेटर्स आणि बिल्स रिसिवेबलची जी अमाऊंट असेल त्यांची बेरीज करायची आणि त्याला 2ने डिवाइड करायचं. जी फिगर येणार त्याला काय म्हणणार, ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. ओके. समजा प्रॉब्लेममध्ये फक्त एकच अमाऊंट असेल, म्हणजे डेटर्सचीच आहे, परंतु ती देताना ओपनिंग क्लोजिंग दोन्ही दिली असेल, तर डेटर्सच्या ओपनिंग क्लोजिंग अमाऊंटची बेरीज करायची, त्याला 2ने डिवाइड करायचं आणि ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल काढून घ्यायचं. ओके. अजून एक आहे त्याच्यामध्ये काय, तर समजा एकच अमाऊंट दिलेली आहे डेटर्सची किंवा बिल्स रिसिवेबलची. ओके. बॅलन्स शीटला, तर बॅलन्स शीटला असतो तो क्लोजिंग बॅलन्स असतो, बरोबर. ओपनिंगबद्दल काही इन्फॉर्मेशन नसेल तर तो एक अमाऊंट जी आपल्याला असते बॅलन्स शीटमध्ये ती आपण क्लोजिंग बॅलन्स म्हणून ट्रीट करतो, बरोबर. क्लोजिंग बॅलन्स म्हणजे काय, तर समजा डेटर्स दिला असेल बॅलन्स शीटला, तर क्लोजिंग डेटर्सची अमाऊंट आपण ती आहे म्हणून असं ट्रीट करणार. मग तिथे एकच फिगर असताना ॲव्हरेज काढायची गरज नाही आहे. जी एक अमाऊंट असणार तीच ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल म्हणून गृहीत धरून कॅल्क्युलेशन आपल्याला टर्नओव्हरचं करायचं असणार आहे. ओके. आता हाच नियम हा आपला नेक्स्ट रेशोला लागणार. नेक्स्ट रेशो कोणता आहे, तर क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. सूत्र काय आहे, तर क्रेडिट परचेस डिवाइड ॲव्हरेज अकाउंट पेएबल. ओके. जसा डेटर्सचा संबंध हा सेल्सशी असतो, सेम त्याचप्रमाणे क्रेडिटर्सचा संबंध हा परचेसचा असतो. ओके. आणि आता ॲव्हरेज अकाउंट पेएबल कॅल्क्युलेट कसं करायचं, तर ओपनिंग क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल प्लस क्लोजिंग क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल डिवाइड 2. म्हणजेच काय, तर इथे वरच्या रेशोप्रमाणेच क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स दिला असेल तर त्यांची बेरीज करायची आणि त्याला 2ने डिवाइड करायचं. अन्यथा काय करायचं, समजा एकच फिगर दिली असेल तर तीच ॲज अ ॲव्हरेज अकाउंट पेएबल म्हणून गृहीत धरून ह्या रेशोचं कॅल्क्युलेशन करायचं. ओके. हे झालं क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशोचं. आता नेक्स्ट 6वा रेशो कोणता आहे बघा, डेब्ट कलेक्शन पिरियड. ओके. मग आता त्याचं सूत्र काय आहे बघा, ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल डिवाइड क्रेडिट सेल्स इंटू 365 और 52 और 12. ओके. आता ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल कसे काढायचे ते आपल्याला वर आपण बघितलं आहे. ओके. क्रेडिट सेल्स प्रॉब्लेममध्ये असणार इंटू 365 म्हणजे हे काय झाले, डेज इन अ इयर. पूर्ण वर्षामध्ये किती दिवस असतात, तर 365 किंवा 366. ओके. मग ते आपण इथे घेणार, किंवा वीक, पूर्ण वर्षामध्ये आठवडे किती असतात, तर 52. एकतर टोटल डेजने डिवाइड करणार, मल्टिप्लाय करणार, किंवा टोटल वीकने मल्टिप्लाय करणार, किंवा टोटल मंथ म्हणजे वर्षाचे 12 महिने असतात त्याने डिवाइड करणार. म्हणजे ह्या तिनापैकी कुठली तरी आपल्याला फिगर घ्यायची असणार. ओके. कोणती घ्यायची ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांनी मेन्शन केलेलं असेल. ओके. किंवा आता हे जे सूत्र आहे त्याला सेकंड सूत्र आहे डेब्ट कलेक्शन पिरियडचं. कोणतं आहे, तर टोटल डेज और वीक और मंथ इन इयर डिवाइड डेटर्स टर्नओव्हर रेशो. ओके. म्हणजे इथे काय करावं लागणार, पहिल्यांदा डेटर्स टर्नओव्हर रेशो हा रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आणि त्याच्यानंतर आपल्याला डेब्ट कलेक्शन पिरियड हा रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार. ह्या 2 सूत्रांपैकी कोणताही फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, एक्झामच्या वेळी यूज करू शकता. ओके. आता नेक्स्ट पुढचा रेशो कोणता आहे, क्रेडिट पेमेंट पिरियड. ओके. आता क्रेडिट पेमेंट पिरियड म्हटल्यानंतर क्रेडिटर्सशी संबंध असणार. क्रेडिटर्सचा संबंध कोणाशी, परचेसशी, बरोबर. मग आता इथे बघा, ॲव्हरेज अकाउंट पेएबल डिवाइड क्रेडिट परचेस मल्टिप्लाय 365 और 52 और 12. मग असे सांगितल्याप्रमाणे ह्या तिनापैकी कुठल्या तरी एका फिगरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असणार. ओके. एक तर टोटल डेज, टोटल वीक और टोटल मंथने. ओके. किंवा ह्या सूत्राला और कुठलं दुसरा सूत्र आहे, तर टोटल डेज और वीक और मंथ इन इयर डिवाइड क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. म्हणजे इथे तुम्हाला क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो पहिला कॅल्क्युलेट करावा लागणार आणि त्याच्यानंतर त्याच्या आधारावर पेमेंट पिरियडचं कॅल्क्युलेशन करावं लागणार. ओके. आता नेक्स्ट पुढचा रेशो खूप इम्पॉर्टंट आहे हा आपला अर्निंग पर शेअर. कारण इव्हन तुम्ही
TY पर्यंत तुम्हाला हा रेशो आता पुढे मिळत जाणार आहे. EPS म्हणजेच अर्निंग पर शेअर. ओके, त्याचं सूत्र काय आहे, तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपल्याला व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये मिळणार. प्रेफरन्स डिव्हिडंड प्रॉब्लेममध्ये दिलं असेल तर ते घेणार, अदरवाईज कसं काढायचं ते जस्ट आत्ताच तुम्हाला मी सांगितलं आहे की प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल देताना त्याच्या आधी त्याचे डिव्हिडंडचे रेट आपल्याला दिलेले असतात किंवा मेन्शन केलेले असतात. ते प्रेफरन्स शेअर कॅपिटलच्या अमाऊंटवर आपल्याला काय करावं लागणार, ॲप्लाय करावे लागणार आणि प्रेफरन्स डिव्हिडंड काढून घ्यावं लागणार आहे. ओके, आणि ह्या सगळ्याला डिवाइड कशाने करणार, तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आता नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कसे काढायचे, पण प्रॉब्लेममध्ये आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं असणार, म्हणजे टोटल अमाऊंट दिलेली असते. तर नंबर कसे काढायचे इक्विटी शेअरचे, तर त्याचं सूत्र काय आहे बघा, टोटल इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे जी आपल्याला अमाऊंट दिलेली असणार ती, त्याला डिवाइड करणार फेस व्हॅल्यू ऑफ पर इक्विटी शेअर. हे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. जर आपण प्रॉब्लेम बघितला, ओके, जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करणार तेव्हा आपल्याला लक्षात येईल की इक्विटी शेअर कॅपिटल त्याच्या पुढे उल्लेख केलेला असणार. इक्विटी शेअर कॅपिटल ॲट रेट ₹10 ईच किंवा 100 ईच, म्हणजे हे जे 10 ईच किंवा 100 ईच असतात ती त्याची काय असते, फेस व्हॅल्यू असते एका इक्विटी शेअरची. ओके, आता नेक्स्ट पुढचा रेशो. पुढचा रेशो कोणता आहे, डिव्हिडंड पे आउट रेशो. ओके, आता ह्याचं सूत्र काय आहे बघा, डिव्हिडंड पर शेअर डिवाइड अर्निंग पर शेअर. म्हणजे ह्या रेशोचा संबंध कोणाशी आहे, अर्निंग पर शेअर. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला हा रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आणि ह्याच्यानंतर तुम्हाला हा रेशो कॅल्क्युलेट करायला मिळणार आहे. ओके, हे झालं. आता नेक्स्ट 10 नंबरचा रेशो कोणता आहे, प्राईज अर्निंग रेशो किंवा त्याला पी रेशो असंही म्हणतात. त्याचं सूत्र काय आहे, मार्केट प्राईस पर इक्विटी शेअर डिवाइड अर्निंग पर शेअर. इथे सुद्धा अर्निंग पर शेअरचा उल्लेख आहे. त्याअर्थी अर्निंग पर शेअर तुम्हाला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागणार तो रेशो आणि नंतर त्याच्या आधारावर तुम्ही हा रेशो कॅल्क्युलेट करू शकता. मार्केट प्राईस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये रेडी पोझिशनमध्ये दिलेली असणार. ओके, आता नेक्स्ट पुढचा रेशो डेप्ट सर्व्हिस रेशो. ओके, त्याचं सूत्र काय आहे, EBIT डिवाइड इंटरेस्ट. EBIT म्हणजे काय, तर अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. त्याला डिवाइड करणार इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे हे इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म बॉरोईंगवरचं असणार. ओके, आता नेक्स्ट आता शेवटचा रेशो कोणता आहे, तर डिव्हिडंड यील्ड रेशो. सूत्र काय आहे त्याचं, डिव्हिडंड पर शेअर डिवाइड मार्केट प्राईस पर इक्विटी शेअर. मार्केट प्राईस दिलेली असणार, डिव्हिडंड पर शेअर कसं कॅल्क्युलेट करायचं, तर हे खाली दिलं आहे बघा, इक्विटी डिव्हिडंड म्हणजे इक्विटी डिव्हिडंडची अमाऊंट घ्यायची, त्याला डिवाइड करायचं नंबर ऑफ इक्विटी शेअर्सने. आता नंबर ऑफ इक्विटी शेअर जस्ट आत्ताच आपण बघितले की ते कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, मग हे टोटल 12 जे रेशो आहेत ते कोणते आहेत, कंबाईंड रेशो. जर बघितलं तर लक्षात येईल एक अमाऊंट आपल्याला कुठून मिळते, बॅलन्स शीटमधनं, तर एक अमाऊंट आपल्याला कुठून मिळते, इन्कम स्टेटमेंटमधून. ओके, चालेल. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे जे आपण कंबाईंड रेशो बघितले आहे ते एक्झॅक्टली कसे ॲप्लाय करायचे किंवा एक्झामला ह्यावर कशा टाईपचा प्रॉब्लेम आपल्याला विचारला जातो ते आपण बघणार आहोत. ओके, चालेल. मग थँक्यू.